आजच्या मैदानात आपण आधीच वेल केला मित्रांनो, प्लीज सहकार्य करा. आजचं मेगा फायनलचा डे आहे. लवकर सामने सुरू केले तर जास्त ओव्हर खेळायला मिळतील, याची नोंद घ्या. आणि आता 4च ओव्हरची मॅच खेळू आम्ही. जरा जायचंय फलंदाज मैदानामध्ये, जा रवाना व्हायचं मैदानात. 4. सुपडा साफ करून टाकू आज.
अगदी सुरुवात पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय आपण. आणि यावेळेस सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात धमाकेदार झाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलमध्ये गोलंदाज राहुलला पाहतोय आणि पहिल्या बॉलवर बडी मछली जाल में नितेश शिंदोला यावेळेस डगआउटच्या रस्त्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर यावेळेस मैदानामध्ये डावखुरी हाताचा फलंदाज पाहतो आपण. रवीला प्राचारण केले सध्याच्या हंगामाला बराचसा इन्फॉर्म मध्ये आहे हा फलंदाज आणि त्यालाच पाहतोय आपण मैदानामध्ये. जोरदार अपील केली जाते एस्टनच्या पाठवून. यावेळेस आणखीन एक बॉल चांगला फेकलाय. राहुलला पाहतोय अगदी चांगली ओव्हर टाकत असताना. काय गोलंदाजी केली जाते P1च्या षटकामध्ये पाहतोय. मैदानामध्ये टीम दात्रीची वाडी विपक्ष बोरडपाडा. आताचा बॉल देखील चांगला फेकला जातोय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये अगदी गुलाबी थंडीमध्ये आपण हे सामने पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित आमदार चषक 2025 पर्व 7वे आणि या पर्वामध्ये अगदी दमदार आयोजन आणि नियोजन पाहायला मिळत आहे. पाहू शकाल वेळेस मैदानामध्ये आताचा फटका चांगला आहे. थर्डमॅनला बीट करून बॉल चालाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. आलाय धमाकेदार पहिला संघर्षाचा संघर्षमय करणारा चौकार. अगदी बऱ्याच उशिरानंतर आपण चौकाराची सुरुवात झाली. आता तर टीम दात्रीची वाडी संघाचं खातं खोललं गेलंय. 3 बॉल 4 आकड्यावर फलंदाज रवीला पाहतो. पहिली विकेट लवकर लागली. पहिल्याच बॉलवर मोठा मासा गलायला लागला आणि आताचे 4 बॉल झालेत आणि 4 बॉल 4 धावा धावफलक लावल्या गेल्यात. पुढचा बॉल आताचा फटका देखील इथे फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने धावतो. कॅच खाली. कॅच ड्रॉप झालाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न देखील फसलाय. पहा इथे माझा जीवदान मिळालाय रवी सारख्या फलंदाजाला जो सध्याच्या हंगामाला अतिशय इन्फॉर्म मध्ये आहे आणि त्याचा इथे मात्र झेल सोडलाय. आताचा फटका देखील चांगला आहे. बॉल सलावी या गलीच्या डोक्यावरून. रन्स मिळतील 4. शेवटच्या बॉलवर कॅच सोडल्यानंतर आलाय चौकार. अगदी पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात टीम दात्रीची वाडी संघाच्या एका बाजूला दात्रीची वाडी, दुसऱ्या बाजूला बोरडपाडा. चला बोरडपाडा टीम जास्त वेळ नका घेऊ. लगेच सामना सुरू करायचा आहे. टीम मीटिंग नको आहे. दुसरा गोलंदाज यायचे गोलंदाज ट्रॅकवर.
आताचा फटका चांगला आहे, फेकून दिलाय. और पिच बॉल होता, चेंडू सीमारेषा पार. रनस्मिती 6, षटकाराने झालाय आगास. रवी ज्याची कास सोडली होती आणि आता तो मात्र मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतोय. 18 या धावावर खेळत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉलवर कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे पाहायला लागल. आताचा बॉल चांगला होता, ओव्हरपिच बॉल होता, त्याला खोदून काढला, फेकून दिला आणि षटकाराला. षटकार दाखवला जातो यावेळेस. आपण पाहू शकाल कॅच किती महत्वाची होती, कॅच सुटली आणि त्यानंतर आता षटकार चौकार आलाय. तर फलंदाज रवीच्या बॅटमधून आपण पाहतोय 18 या धावेवर खेळत असताना हा फलंदाज मैदानात. गणेश या गोलंदाजाचा शेवटचा बॉल पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल. समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला रवीला पाहतोय. यावेळेस सिस्टनचा बैत फर्निचर बिघडवलंय. फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉलवर इथं मात्र विकेट घेतली जाते. अगदी पाहू शकाल लो फुल टॉसचा बॉल आणि स्टॉमवर एस्टनवर जाऊन आदळलाय आणि इथे मात्र विकेटचा पतंग. दुसरा गडी बाद झालाय टीम दातेचेवाडी संघाचा. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय आणि 2 ओव्हरमध्ये 19 धावा फलक लावल्या गेल्यात. निलेश आलाय गोलंदाज ट्रॅकवर. तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहू शकाल पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. दातेचवाडी विपक्ष बोरडपाडा. एका बाजूला टीम बोरडपाडा, दुसऱ्या बाजूला टीम दातेचवाडी. अगदी बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कॉल हरून मात्र इथे बॅटिंग वाटस आले दातेचवाडी संघाच्या आणि आता मात्र बॅटिंग करत असताना थोडंसं अडचणीत सापडलाय टीम दातेचवाडी संघ. 2 विकेट पाहतोय, 2 विकेट आणि 19 धाव फलक लावल्या गेल्यात. निलेश आलाय तिसऱ्या षटकामध्ये. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेत आहे मित्रांनो, फास्ट घ्या. बोरडपाडा टीम पाहतो यावेळेस क्षेत्ररक्षण करत असताना 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. पहिलाच बॉल यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळतोय. इथला बॉल आताचा वाईट आहे, फेकला गेलाय. पहिला बॉल फेकत असताना थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज निलेशची पाहतोय आपण. तिसऱ्या ओव्हरमधला पहिला बॉल वाईट आला. यावेळेस 20 धावफलक लावल्या जातात. अर्थातच 10.00च्या सरासरीने धावफलक 12 बॉलमध्ये लावलं गेलंय. यावेळेस दुधारी तलवारीचा वापर थर्ड माइंडला शतरक्षक आहे, चांगला झेल केलाय आणि ते पहिलाच बॉल टाकत असताना विकेट घेतलाय. आता मात्र सलामीची जोडी पूर्णपणे डगआउटमध्ये आपल्याला विश्राम करताना पाहायला मिळते आहे. मैदानात पाहतो आपण 4थ्या क्रमांकावर आलाय फलंदाज यावेळेस गणेश आणि आता 5व्या क्रमांकावर
फलंदाजीसाठी फलंदाज अक्षयला पाहतोय मैदानामध्ये जाताना. अगदी पाहू शकाल आपण चमचमत्या ट्रॉफीज पाहतोय. दमदार आयोजन, अगदी चांगली सजावट पाहायला मिळते. ग्राउंडच्या चारी बाजूने सजावट पाहतोय, कटआउट पाहतोय. नवीन फलंदाज अक्षय याला यावरच मैदानामध्ये पाहतोय. थोडंसं अडचणीमध्ये आलाय दातीचीवाडी टीम आणि इथे मात्र कोणता फलंदाज जबाबदारी घेऊन धावा लावेल. हा बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. आता मात्र अवंतर धाव आणखीन एक ॲड केली जाते. 21 या आकड्यावर 3 विकेट पाहतोय. अगदी सकाळचं सत्र आणि सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा इथं मानस पाहायला मिळतोय टीम दातीचीवाडी संघाचा. आताचा फटका चांगला आहे. मिड विकेटला खिचून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग, धोक्याची घंटा इथे पोहोचलाय. काय रनिंग पाहायला मिळते. अगदी चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. डेंजर इनला फलंदाज गणेश होता, परंतु चांगली रनिंग पाहायला मिळाली. गोलंदाजाकडून चूक झाली. लगेच धावा चोरल्या गेल्या. फंबल झाला. बॉल निसटला आणि अवधी होता धावा चोरण्यात आणि ते पूर्ण केले जातात. पुढचा बॉल अक्षयसाठी पुन्हा एकदा सज्ज. आताचा फटका देखील चांगला आहे. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आहे आणि तेच क्षेत्रामध्ये, परंतु आता एकच धाव असेल. आता थांबवला. विलास होता बॉल खाली. टप्प्यासाठी वाट पाहिली आणि इथे टप्पा घेत असताना ते चांगला थ्रो आलाय. चांगली फिल्डिंग आणि चांगली बॉलिंग पाहायला मिळते. टीम बुरडपाडा संघाकडून अगदी थांबवलं जातं बॅटिंग करत असताना टीम दातीचीवाडी संघाला. आताचा फटका पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालणारा फटका. क्षेत्ररक्षक धावतो. कॅच काय घेतली जाते. फाईन लेगला चांगली कॅच. अगदी अक्षय देखील तंबूच्या आश्चर्याला. एकही खेळाडू मात्र जबाबदारी घ्यायला इथे तयार नाही. अक्षयच्या बारमधून धावा आल्या होत्या. 3 बॉल आणि 3 धावा आल्या होत्या, परंतु त्याला देखील तंबूच्या आश्चर्याला पाहायला मिळतोय. जरी एकेरी दुकेरी धाव आली तरी स्कोरिंग बोर्ड चालू राहील, परंतु आता 25 या आकड्यावर टीम दातीचीवाडी पाहतोय. आकाश चालाय. नवीन फलंदाज मैदानात आलाय. आकाशला पाहतोय. 6व्या क्रमांकावर हा फलंदाज प्राचारण केला गेलाय. अगदी या तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज विलासची 6 धावा खर्च केल्या. 2 विकेट घेतल्यात. शेवटचा बॉल. आताचा फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉंग ऑनचा शतक धावतो. त्याला बेट करून बॉल जाईल सीमा रेषा पार. आल्या आल्या दाखवलाय पहिला चौकार. आताचा बॉल वेगाने फेकलाय. लांब ठेवला. त्यानंतर जमिनी लगत आलाय डॉट बॉल.
सुरुवात चांगली करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज रवी कुठेतरी 40-45चा आकडा पार केला तर एक स्टार्टिंग स्कोर उभारला जाईल. परंतु पाहूया गोलंदाजी आतापर्यंत धारदार होत असताना पाहायला मिळते मैदानामध्ये. आताचा बॉल लांब ठेवलाय, आडो बॅटने केलाय, स्क्वेअरला एकला फंबल झालाय, थोडासा दुसऱ्या धावेसाठी रवाना झालाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. या एक एक दोन दोन धावा मात्र इथे संजीवनीचं काम करतील टीम दात्रीचीवाडी संघासाठी. आताचा फटका चांगला आहे, अगदी समालोचन कक्षेच्या वरून फेकून दिलाय, स्टेजला सलामी देणारा हा दमदार षटकार. बराच उशिरानंतर आघात झालाय षटकाराने. आता मात्र खऱ्या अर्थाने धावांचा वेग वाढवला जातोय बॅटिंग करत असताना दातीचीवाडी टीम कडून. आताचा बॉल चांगला आहे, डॉट बॉल आलाय, लांब ठेवला, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा स्लो फेकला हा बॉल. आधीचा पुढ्यात होता, आताचा मागे ठेवला आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. आता शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत आणि कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल पाहूया. हा फटका चांगला आहे, मिड विकेट मध्ये शतक विलास चांगली फिल्डिंग केली आहे, चांगला इन ऍक्शन मध्ये उचलला आहे, वेगाने धावला. इथे पाहू शकाल विकेट पाहायला मिळते. थोडीशी रनिंग कमी पडली या फलंदाज आकाशची आणि बॉल मात्र स्टँडला लावण्यात यशस्वी ठरलाय. गोलंदाज रवीला पाहतोय. चला शील सोमनाथ आपण यायचंय सील. ओके, एक रन आणि ओव्हर कंप्लीट झाली. 4 षटकाचा खेळ संपन्न झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या गेल्या आहेत. अगदी 39 धावा, 24 बॉल आणि 40 धावेचं टार्गेट आहे टीम बोरडपाडा संघापुढे. चला फास्ट जा दातीचीवाडी संघ, आपण जायचं मैदानात, फिल्डिंग लावायचं आहे. सोमनाथ चल, टॉस उडवायला यायचंय. जय मल्हार शील टीमचा कॅप्टन, टॉस उडवायला यायचंय. फास्ट या.
टॉस केला जाईल. छापा काटा मनीष श्री सुरेशजी कांबळे यांच्या हस्ते मात्र टॉस केला जातो. टॉस का बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल. वारेचवाडी टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. अगदी धाडसी निर्णय पाहायला मिळतोय. पाहूया. चला बोरडपाडा टीम खूप वेळ घेत आहे मित्रांनो. जा बासमन जायचं मैदानामध्ये. फास्ट फिल्डिंग लागली आहे. एवढा उशीर कशासाठी होतो मित्रांनो. जायचंय आपण मैदानात. तर मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो अगदी आमचे जवळील मित्र पोलीस, महाराष्ट्र पोलीस आमचे अगदी जवळील मित्र, बदलापूरचा एक बुलंद आवाज, अंबरनाथ तालुक्याचे असोसिएशन मानेचा समालोचक अर्थातच जीवनजी चिडा सर यांना मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. हॅलो, थँक्यू सो मच विजयजी डोके सर. या ठिकाणी पाहायला गेलं तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मय देव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवारा मुजरा. वळूया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी पहिली लढत दात्री शिवबाडी बनामा बोहरडपाडा. पहिल्या चेंडूवर जोरदार अपील. पंचांना बुमरा करण्याचं देखील काम केलं होतं, परंतु ह्या चेंडूचा विचार केला तर उत्सव जास्त, आत्मविश्वास देखील कमी पाहायला मिळालं. सकाळचं क्षेत्र आहे. सकाळच्या क्षेत्राचा जर विचार केला तर प्रथमतः फलंदाजी केली दात्रीची वाडी संघानं. तब्बल 39 धावा मात्र या ठिकाणी रेकॉर्डला गेल्या. येणारे 24 चेंडू 40 धाब्यांची गरज. आता विचार केला तर 23 चेंडू 40 धाबा या ठिकाणी केला. फटका पासला गेला. कॅरी करण्याची संधी होती, परंतु घडलं काय, चेंडू जमिनीला दान होतोय, जीवदान मिळतंय फलंदाजाला. चेंडूला उचलफेक केली जाईल, त्या दरम्यान मिळतील 2 धावा आणि 2च्या मदतीने दाबलकचा विचार केला. दाबलक जाऊन पोहोचली दादा बिनबाद 2 या अंकावर. फटका जरूर हवेत होता. झेल देखील कॅरी करण्याची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. त्या क्षेत्ररक्षकाला मात्र आपला बॅलन्स आणि चेंडूचा देखील संपर्क झाला नाहीये. चेंडू सरळ जमिनीला दान झालं. 22 चेंडू 38 धाब्यांची गरज. ओहो, या ठिकाणी धावचीची संधी आहे. काय घडेल काय बिघडेल, अति काही संकटात नाही. धक्का क्रमांक लागेल पहिलं बोरडपाडा संघाला. बॅक टू द आउट गणेश. पहिला धक्का लागतोय बोरडपाडा संघाला. 4 षटकांचा सामना हे देखील विसरून चालणार नाहीये. पहिली लढत देखील आपल्या भेटीस आली. धात्रीची वाडी बनाम बोरडपाडा. पहिला चेंडू जरूर निर्धावफेकी केला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर दुसऱ्या चेंडूवर झेल उडाली होती, परंतु ते झेल देखील कॅरी करता आलं नाहीये. त्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. तिसऱ्या चेंडूचा विचार केला तर धावचीच्या साहाय्याने विकेट बहाल केली. धक्का क्रमांक लागलं पहिलं बोरडपाडा संघाला गणेशच्या माध्यमातून. सलामीची जोडी पाहत होता आपण मैदानाच्या आतमध्ये. एका साईडनं विचार केला तर गणेश होता, दुसऱ्या साईडनं विचार केला तर रवी. पाहायला गेलं तर गणेश हा धावचित होतोय. धावचीच्या साहाय्याने पहिली धक्का क्रमांक लागतोय बोरडपाडा या संघाला.
विचार केला तर नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. फलंदाजाचं नाव आहे योगेश. मॅनिक पाऊटचं पहिलं षटक हाताळण्याचा जर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज पाहतो आपण गोलंदाज मार्कवर दात्रीची वाडी संघाकडून नितेश. चांगली चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि अंतिम दिवस म्हटलं तर अतिशय भरपूर कामे देखील या ठिकाणी पार पाडावी लागत आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी उर्वरित अजूनही 3 चेंडू पहिल्या षटकातील उर्वरित आहेत. हितेश नितेश गोलंदाज मार्कवर. ओहो ऑफसाइडला कटवलेला चेंडू. 2 षटरक्षक चेंडू मागे धावतायत. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काल ठरवेल. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय बोरडपाडा संघासाठी चौकार. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचतं दादा 1 बाद 6 या अंकावर. जरूर खऱ्या अर्थानं जर ही स्पर्धा अनुभवली आणि आपल्या भेटीस आले आणि त्या स्पर्धेचं आपण जे महत्त्वाचं काम म्हणजे सन्मान चिन्ह जर ते मिळाले असेल तर कोणत्या साहेबांकडनं मिळाले असतील आणि त्या मॅन ऑफ द मॅचचं आणि त्या साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आदरणीय रुपेश बनवटे या साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं त्यांचं देखील सहर्ष मनापूर्वक स्वागत. बघा प्रत्येक सामन्यामध्ये आपण जसं मॅन ऑफ द मॅचचा जो ट्रॉफी आहे ती या ठिकाणी या साहेबांकडनं मिळाली आहे आणि त्या साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी मैदानाची रंगत चालू आहे. एका साईडनं विचार केला तर दात्रीची वाडी, दुसऱ्या साईडनं विचार केला तर बोरडपाडा संघ. मॅनिटी पॉवरचं पहिलं षटक झालं कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं दादा 1 बाद 11 धावा. अजून विचार केला तर 18 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काल ठरवेल. सकाळचं क्षेत्र आहे आणि सकाळचं क्षेत्र म्हटलं तर दमट वातावरण असेल. जसं तापमान वाढलं जाईल तसं खेळपट्टी आणि खेळाडू देखील तापले जातील यामध्ये मात्र शंका नाही आहे. दुसरे षटक वैयक्तिक पहिलं संघाचं सांगी कोट्यातील दुसरं गोलंदाज आहे. गोलंदाज मार्कवर दात्रीची वाडी संघाकडून अर्जुन. स्ट्राईकचा विचार केला तर स्ट्राईकवर योगेश. कार्पेटच्या साईडने चेंडू खेळलाय. गॅप आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला धावचीची संधी. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काल ठरवेल. एस पंचांचा या ठिकाणी रिव्ह्यू कडे थर्ड पंचाकडे मागणी केली जाते. काय घडलं जाईल हे देखील आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल यामध्ये देखील शंका नाहीये. जरूर धावचीची संधी होती परंतु ती संधी मिळाली की नाहीये हे देखील आमचे पीसी ऑपरेटर आदरणीय या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय दुसरं. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचते दादा 2 बाद 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सिंगल धाव जरूर कंप्लीट झाली होती परंतु दुसरी रिस्क धाव करण्यात मात्र या ठिकाणी प्रयत्न केला होता. प्रयत्न असफल ठरलाय. धक्का क्रमांक लागलाय दुसरं बोरडपाडा या संघाला. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर विठ्ठलजी वारे या साहेबांना देखील या क्षमा असावे विठ्ठलजी विषय या साहेबांना जर पाहायला गेलं तर सलग 4 दिवस आपण जे इलेक्ट्रिकचं जे अत्यंत आपल्याला महत्त्वाची गरज होती ते विद्युत मात्र या ठिकाणी आम्हाला पुरवलं गेलं.
त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते दात्रीची वाडी बनाम बोरडपाडा. अतिशय आटाटाटीचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये मात्र प्रमुख पाहुण्यांची या ठिकाणी हजेरी लागली जाते. खऱ्या अर्थानं कारांवर या असलेलं प्रेम, सकाळचं क्षेत्र आणि शेवटचा आणि अंतिम दिवस, आणि या शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये मात्र सकाळच्या क्षेत्रापासून देखील प्रमुख पाहुण्यांची या ठिकाणी उपस्थिती लागली जाते. हा असा आहे कारव गावावर आणि कारव गावातील व्यक्तींवर प्रेम. चांगली लढत देखील पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी गोलंदाज आहे अर्जुन. अप्रतिम असं षटक हाताळलं जातं. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आणि रनआउट. दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू देखील निर्धाव आणि या ठिकाणी या चेंडूचा विचार केला तर जलबाद. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागेल तिसरं. बॅक टू द आउट राहुल. अजून विचार केला तर दुसऱ्या षटकातील अजून एक चेंडू उर्वरित आहे. गोलंदाज अर्जुन अप्रतिम असं षटक फक्त 5 चेंडूपैकी केल्या 1 धाव केले आणि एक फलंदाज देखील 2 फलंदाज देखील बाद करण्यात यशस्वी ठरलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बोरडपाडा संघाकडून निलेश. आणि या पुढील देखील बिग फाईट आपल्या समोर येईल. एका साईडनं विचार केला तर जय मल्हार सिल्ड ठाकूरवाडी आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर वारेवाडी. त्या अर्थानं पाहायला गेला तर वारेवाडी हा संघ मोहन वारेचा संघ असेल. भरपूर खेळाडू देखील असतील. विष्णू वारे असेल. तत्पूर्वी जाऊया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल आवाकाच्या वरती. हा येतोय मनगटी टाकणीचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आल्या मात्र निलेशने आपली इरादा स्पष्ट केली. दाबलक जाऊन पोहोचलं. दादा 3 बाद 18 अंकावर. अजूनही 12 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. 12 चेंडू आणि दाबलकचा विचार केला तर 22 धावांची गरज. 12-22 समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलं. शेवटचा चेंडू मात्र चांगला फटका देखील आला बोरडपाडा संघासाठी. ज्या धावा मात्र ट्रॅफिक मध्ये अडल्या होत्या त्या धावा मात्र या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर मात्र मोठ्या फटक्याने मात्र आल्या आणि दाबलकचा विचार केला. दाबलक जाऊन पोहोचलं. दादा 3 बाद 18 ह्या धावसंख्येवर. नवीन गोलंदाज देखील गोलंदाज मार्कवर पाहायला मिळतो दात्रीची वाडी संघाकडून तुषार. जबाबदारी असेल या तुषारवर. अजून उर्वरित 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. पाहायला गेलं तर 11.00 ची सरासरी गाठावी लागली. या ठिकाणी पाहायला गेला तर चांगला चेंडू. पंचाकडे मात्र फलंदाज दाद मागतोय, परंतु तसं काही घडलं नाहीये. पंच देखील पाहायला गेलं तर अतिशय महत्वाचं पंच. चांगली कामगिरी देखील पाहायला मिळते. भरपूर वर्षांचा अनुभव. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर विस्फोटक केले आहे त्याकडं. मनोजला पाहतो आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्पीड लेगच्या पंचांचा जर विचार केला तर प्रकाश आहे. दोन्ही पंचांचा विचार केला तर भरपूर वर्षांचा देखील अनुभव. हा चेंडू देखील चांगला आहे. बनाट वेग पाहायला मिळतोय. रवी सारख्या फलंदाजाला जकडून ठेवण्याचं काम केलं तुषारनं. बॅक टू बॅक 2 चेंडू देखील निर्धाव फेकी करण्यात यश आलं तुषारला. सलामीचा फलंदाज रवी आणि रवी सारख्या फलंदाजाला मात्र जकडून ठेवण्याचं काम केलं या तुषारनं. ओहो, हा चेंडू देखील चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. अप्रतिम. जितकं कौतुक करावं तितकं कमी. निर्धावाला दुसरा चेंडू, निर्धावाला तिसरा चेंडू देखील निर्धावाला आहे. ओहो, समोर उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अनुभव मात्र घेता आलं नाहीये. या ठिकाणी चेंडू जाईल सीमा रेखापार. रन्स मिळतील 6-6. हा येतोय रवीच्या बॅट मधून षटकार.
धापलक जाऊन पोहोचलं दादा 3 बाद 24 धाबा. जर का या क्षेत्ररक्षकाला जर का चेंडूचा अंदाज आला असता तर नक्कीच हा चेंडू देखील अडवला गेला असता, यामध्ये मात्र शंका नाहीये. धावफलक 24 या अंकावर जाऊन पोहोचते. अजून विचार केला धावफलकचा 8 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. 16-8 समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलंय. या ठिकाणी स्पर्धेच्या ठिकाणी आदरणीय राजेंद्रजी देशमुख साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होते. देखील विनंती आहे साहेब, या आपण मुख्य व्यासपीठावर आपली जागा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण नतमस्तक व्हायचंय. ही स्पर्धा मानाची आणि सन्मानाची. आदरणीय राजेंद्रजी देशमुख साहेब, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी पहिली लढत धात्रीची वाडी बनामा भोरडपाडा या चेंडूचा विचार केला तर 2 धावा आल्या. 2 धाव्यानं विचार केला, दाबलक जाऊन पोहोचलं जातात 3 बाद 36 क्षमाचा 26 या अंकावर जाऊन पोहोचते. अजून विचार केला तर 7 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक वर रवी. गोलंदाजाचा विचार केला तर अजून एक चेंडू उर्वरित आहे तिसऱ्या षटकातील. वैयक्तिक पहिला आणि संघाचं सांगे कोट्यातील तिसरं षटक. हा चेंडू निर्धावाला तर मात्र कमबॅक करेल धात्रीची वाडी हा संघ. आणि जसं म्हटलं गेलं तसंच या ठिकाणी पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. उर्वरित समीकरण येऊन ठेपलं. 6 चेंडू 14चं समीकरण. पाहूया काय घडेल काय बिघडेल. येणारा वेळ आणि काल ठरवेल कोणता संघ मात्र हा सामना जिंकेल हे देखील सांगता येणार नाहीये, कारण अजूनही 6 चेंडू उर्वरित आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत सामन्याचा निकाल देखील लागला जात नाहीये. सकाळचा छत्र पहिला बिग सामना आपल्या भेटीस आला. आटाटेटीचा सामना समीकरण उडलं मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 6 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. चला धात्रीची वाडी संघ आपण सहकार्य करा. शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. भरपूर सामने देखील एक्स्ट्रा या ठिकाणी खेळवले जातील आणि खऱ्या अर्थानं शेवटचा दिवस म्हटलं तर छोटी मोठी उर्वरित कामे देखील या ठिकाणी पार पाडली जात आहेत. तर वेळेला महत्व करायचंय. पंचांना देखील विनंती असेल, मनोज सर आपण संघांना ताकीद द्यायचंय. प्रकाश सर आपल्याला देखील विनंती असेल, आपण प्रत्येक संघाला मात्र या ठिकाणी ताकीद द्यायचंय. नवीन गोलंदाज दिनेश या गोलंदाजावर मात्र जबाबदारी दिली. इच्छित मान सन्मानाकडं पंकज कांबरे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठामध्ये यायचंय. आमचे साथी गुणलेखक आपले या ठिकाणी वाट पाहत आहेत. आदरणीय सुनील आपले या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडलं काय? धावतीची संधी होती आणि ती संधी देखील या ठिकाणी मिळाली. पंचांचा बोट मात्र आकाशाकडे. धक्का क्रमांक लागतोय 4. बॅक टू द गाऊट निलेश. 1+ विकेट. धावफलकचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले जातात 4 बाद 27 धावा. पंच थर्ड पंचकडे आपण रिव्ह्यू या ठिकाणी चेक करायचा. आमचे पीसी ऑपरेटर आदरणीय विकी भारती या ठिकाणी चेक करतायत. जो निर्णय असेल तोपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. या ठिकाणी फलंदाज बाद आहे.
एस तत्पूर्वी आपण जाऊया सन्मानाकडे, ज्या ठिकाणी उपस्थित आदरणीय राजेंद्रजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, तर त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं योचित मान सन्मान केला जातोय. तर मी विनंती करेन राजेंद्रजी देशमुख साहेबांना की आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन आपण मान सन्मान स्वीकारायचंय. ओहो, या ठिकाणी काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? टप्पा पडण्याच्या अगोदर मात्र बल्ला घुमावला गेलाय. यांचा सन्मान मी आदरणीय परशुराम कांबरी यांच्या शुभ हस्ते करूया. या साहेबांचं या ठिकाणी राजेंद्रजी देशमुख या साहेबांचं या ठिकाणी उचित मान सन्मान होतोय. चांगले व्यक्तिमत्व असलेलं या साहेबांचं या ठिकाणी उचित मान सन्मान केला जातोय. स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. माहेशी उबदार शहर आणि स्पर्धेचं म्हटलं गेलं तर मानाचं पुष्पगुच्छ देऊन मात्र या ठिकाणी आणि विठ्ठल रुक्माईंचं देखील या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रतिबिंब देऊन मात्र या साहेबांचा उचित मान सन्मान केला जातोय. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी पहिली लढत पाहायला मिळते. नवीन फलंदाज विलास आलाय. अजून विचार केला तर 3 चेंडू उर्वरित आहे. 3 चेंडू मध्ये तब्बल धावांची गरज आहे 13. 3-13. पाहूया काय घडेल काय बिघडेल. येणारा वेळ आणि काळ ठरवेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी 3-13. पाहूया कोणत्या संघाचे वाचतील 3-13. या ठिकाणी विलासला देखील जकडून ठेवलं. 2-13चं समीकरण. येणारा चेंडू जर का खराब आला आणि त्या खराब चेंडूवर मोठा फटका आला तर मात्र कमबॅक करेल हा बोरडपाडा संघ. दिनेश आहे चांगलं गोलंदाज देखील पाहायला मिळतात. हो, समोर उडवलाय. गॅप आहे मोठा. या ठिकाणी डेड बॉल. या ठिकाणी पाहायला गेलं बेल्स पडल्या. चांगलं लक्ष देखील पाहायला मिळतं पंचांचं. म्हटलं होतं अनुभवी पंच देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तोच अनुभव देखील या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगला फटका जरूर आला होता, परंतु नशिबाची साथ नव्हती या बोरडपाडा संघाकडं. जरूर मोठा फटका जरूर आला होता. 2 चेंडू आणि 13 धाबींची गरज. येणारा चेंडू जर खराब आला, त्या खराब चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र ओहो, बॅटची इनसाइड एज. एकच धाव देखील कंप्लीट केली जाईल. पूर्णपणे मात्र पाहायला गेलं सामना जातोय दात्रीची वाडी संघाकडं. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये. झेल उडालाय त्या ठिकाणी. सोपा झेल देखील होता, परंतु कॅरी करता आला नाही. या ठिकाणी विजयी संघ होतोय दात्रीची वाडी संघ आणि विजयी संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं देखील गोड गोड कौतुक. दुसरी मॅच आणि दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडनं विचार केला तर जय मल्हार सील संघाने मात्र आपण थोडीच मैदानाचा ताबा घ्यायचा. आपण चांगल्या प्रकारे मात्र क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि वारेवाडी संघाला देखील विनंती आहे की आपण सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. चला शील, जय मल्हार शील आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जी लढत होती बोरडपाडा बनाम दात्रीची वाडी, त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी देण्यासाठी आपण जाऊया. ज्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय, ज्या खेळाडूचं नाव आहे रवी.
या सामन्याचा मॅन ऑफ द हिरो ठरला गेलाय. खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर दात्रीची पाडी संघाचा हा खेळाडू आहे, ज्या खेळाडूचं नाव आहे रवी.